मामा कुठून आहात तुम्ही? पुण्यावरून. पुणे. आम्ही पुणे जिल्ह्यातून भोर तालुक्यात शिवरे आमचं गाव आहे. आम्ही बारामतीहून येतो. माझं नाव नितीन मच्छिंद्र कुंभार. मी बारामतीहून येतो. आमच्या पाठीमागे 100 शेतकरी काम करतात. आता आमच्यातले हे 2 आयटम आहेत आणि बाकीचे आहेत ते सगळे शेतकऱ्यांचे माल आहेत. आमचा माल संपला की त्यांचा माल येतो. आम्ही डायरेक्ट बारामतीहून काल माल काढल्या जातात संध्याकाळी आणि डायरेक्ट इकडे विक्रीला येतो. आज 9 वर्ष पूर्ण झालं. लाड साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आम्हाला हे 10वं वर्ष चालू आहे. तिकडे प्रतिसाद कसा आहे तुमचा? इथलं प्रतिसाद भरपूर छान आहे. आज आता गावाकडे आम्हाला ते टमॅटोला रेट नाही आहे जास्त. आज इथे चांगला रेट मिळतो. 70 रुपये 60 रुपये किलो जातात टमॅटो. ऑल पीपल दे आर व्हेरी कॉपरेटिव्ह. सगळेजण इथे जे भाजी म्हणजे आता इतकी ओळख झाली आहे की दे आर लाईक फॅमिली मेंबर. They are very good. They are very honest people. I can tell you that much is very good. They don't cheat people. Okay. I like that. सबके आनंद भाव का नाम, सबके नाम भी पता है मुझे। अच्छा. एक पहचान सी बन गई. पहचान से अगर मैं नहीं आती हूँ तो ये लोग याद करते हैं और ये नहीं आते तो हम लोग याद करते हैं उनको। How nice. ग्राहकांशी बोलताना वगैरे खूप सभ्यतेने बोलतात. स्वच्छता पण आहे. ग्राहकांशी पण चांगलं कम्युनिकेशन करतात. हे आठवडा बाजार खूप कन्व्हिनियंट आहे. एव्हरीथिंग अंडर वन रूफ. एका म्हणजे अख्ख्या आठवड्याची भाजी आपण घेऊन जाऊ शकतो. फळं घेऊन जाऊ शकतो. फळं खूप चांगली आहेत. स्पेशली फळं मला खूप आवडतात या इकडच्या बाजारात. कडधान्य भाजी सगळं गावरान आम्हाला मिळतं. जे आमचं गाव इथे आम्ही मिस करत नाही. जे आम्हाला गावी मिळायचं शुद्ध ते इकडे आम्हाला मिळतं. The produce here is very fresh, very good. एकदम ऑर्गेनिक और अच्छा है। जो आमचा माल गावाला कवडी मोलाच्या भावात जायचा तो इथं उत्कृष्ट रेट भेटतो आणि चांगले गिराईक सुद्धा आहे. दीपक सावंत सरांचे खूप खूप आभार. आम्हाला त्यांनी इथं जागा उपलब्ध करून दिली. यामुळे आम्ही आमच्या शेतातला माल आम्ही डायरेक्ट आणून विकू शकतो इथे. सर चांगलं झालं तुम्ही आम्हाला इकडे मिळालेत. आठवडा बाजार सुरू करण्याची तुमच्या मनात कसं आलं? 8 वर्षापूर्वी प्रसाद लाडजी आणि देवेंद्रजींनी एक कॉन्सेप्ट आणला की शेतकऱ्यांचा माल डायरेक्ट लोकांना मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांना पण त्यांचा मोबदला चांगला मिळाला पाहिजे आणि लोकांनाही चांगल्या दरात किंवा फ्रेश म्हणजे ओरिजिनल हे भाजी मिळावी याच्यासाठी हा उपक्रम केला होता आणि त्यानुसार जवळजवळ पूर्ण मुंबईमध्ये असे 30-35 वीकली मार्केट लागतात. आज हा वेनसडेला लागला आहे. तो वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या एरियामध्ये तो लागतो. त्याप्रमाणे आम्ही ही लोकांची सेवाच करतो आहे एका अर्थाने. जसं की शेतकऱ्यांची पण करतो आहे आणि इथल्या वरळीतील नागरिकांना स्वच्छ आणि फ्रेश भाज्या मिळतात. आणि एक म्हणजे सध्या जो ऐरणीवर आलेला प्रश्न आहे की बांगलादेशी, इथे जर तुम्ही बघत असाल तर हे सर्व शेतकरी पुणा नाशिक इथले आहेत. त्यांच्याशी तुम्ही स्वतः बोला, ते मराठी आहेत. इथे कोणी बांगलादेशी नाही आहे. म्हणजे सांगायचा अर्थ असा की अनेक वर्ष आपल्या मुंबईमध्ये अनेक लोक नेते झाले, वेगवेगळ्या पक्षाचे होते, जास्त करून शिवसेनेचे उबाटाचे होते. त्यांनी जे मार्केट बसवलेले ते मार्केटमध्ये जाऊन तुम्ही चौकशी करा की हे कोण आहेत, हे कुठल्या कास्टचे लोक आहेत. कास्टला आपल्याला विरोध नाही आहे, पण बांगलादेशी आहेत का? तुम्हाला जास्त करून बांगलादेशीच भेटतात. म्हणजे हल्ली कंटिन्यूस चेकिंग चालू आहे, त्या बघितलं जातं. तर इथे ही एक खासियत आहे की प्रत्येकाशी तुम्ही जाऊन बोला, हे शेतकरी आहेत, त्यांच्याकडे आय कार्ड आहे त्यांच्या ग्रामपंचायतीचं.